हॅलो नमस्कार, मी संची. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना. मंडळी, पैसे कमवण्यासाठी खूप कष्ट करता, पण कळत न कळत काही तुमच्या हातून काही चुका अशा घडतात ज्यामुळे घरात पैसा टिकत नाही. धर्मपुराण, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादींमध्ये अशा चुका, वाईट सवयींबद्दल माहिती देण्यात आली. बऱ्याचदा आपल्याला या गोष्टी माहीतसुद्धा असतात, पण त्याचे होणारे दुष्परिणाम गांभीर्याने कधीही घेत नाही. परिणामी व्यक्तीला त्रास, आर्थिक त्रास हे सगळं सहन करावं लागतं. आज आपण खाण्याशी संबंधित अशाच काही वाईट सवयींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे माणसाला गरिबीचा सामना करावा लागतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मीठ हे समुद्रातून उत्पन्न होतं. लक्ष्मी माता देखील समुद्रातून आली आहे, त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं. त्याचा अपमान झाल्यास लक्ष्मी नाराज होते. तसंच जेवताना ताटात मीठ तसंच टाकल्याने अन्नपूर्णा माता देखील नाराज होते. आता जेव्हा आपण ताट वाढायला घेतो तेव्हा सर्वात आधी मीठ वाढतो. ही एक चांगली सवय आहे, पण बऱ्याचदा काही गृहिणी खूप मीठ वाढतात. खरं तर तेवढ्या मिठाची गरजही नसते. मीठ ताटामध्ये का वाढलं जातं की एखादा पदार्थात कमी असेल तर थोडंसं घेता येईल, पण मीठ जास्तीचं वाढलं जातं आणि परिणामी मीठ वाया जातं. मिठाचा या प्रकारे अपमान झाल्याने माता अन्नपूर्णा नाराज होते आणि तिची नाराजी दारिद्र्याचं कारण बनतं. त्यामुळे जेवढे हवं तेवढंच मीठ ताटात घ्यावं. अन्नाचं सुद्धा तसंच आहे, जेवढं हवं तेवढंच ताटात अन्न घ्यावं. आता मीठ कधी जास्तीचं झालंच तर मिठावर पाणी टाकून मनोमन अन्नपूर्णेची माफी मागावी. त्यामुळे अन्नपूर्णा आणि लक्ष्मी मातेची अवकृपा होत नाही. त्याप्रमाणे आणखीनही काही सवयी असतात ज्या माणसाचं आरोग्य तर बिघडवतातच, पण त्याचबरोबर दारिद्र्याला आमंत्रणही देतात. काही लोकांना सवय असते बेडवर बसून जेवायची. असं करणारी लोक नेहमी पैशाच्या तुटवड्याला बळी पडतात. इतकंच नाही तर शास्त्रात असंही सांगण्यात आलं आहे की सवय व्यक्तीला कर्जबाजारी करत असते. ही स्थिती माणसाला गरीब बनवते. पलंगावर बसून जेवण करणे हे सुद्धा माता अन्नपूर्णेचा आणि माता लक्ष्मीचा अपमान मानला जातो. ती जागा आपण बसण्यासाठी आणि झोपण्यासाठी वापरतो. तिथे आपल्या पायाची माती बऱ्याचदा लागते. ते आपल्या अन्नात जाऊ नये, तो सुद्धा विचार त्यामागे जोडलेला असावा. म्हणून जेवताना किंवा काहीही खाताना नेहमी जमिनीवर बसावं. आपलं ताट पाटावर घेऊ शकतो. जमिनीवर ताट ठेवून अन्न खाल्ल्याने नेहमीच चांगलं मानलं जातं. फक्त खाली बसताना पस्तर घ्यावं. आता काही जणांना तब्येतीच्या कारणाने खाली बसून जेवण करता येत नाही, तर अशा वेळी टेबल खुर्चीचा वापर तुम्ही करू शकता. मात्र बेडवर बसून जेवू नये, कारण पलंग शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो आणि अशा प्रकारे बेडवर बसून जेवल्यामुळे शुक्र ग्रह ऐश्वर्य संपत्तीचा कारक ग्रह आहे. त्याची नाराजी ओढवून घेतो असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. इतकंच नाही तर अनेकांना दाताने नख कुरतडण्याची वाईट सवय असते. त्यामुळे रोगराई तर होते, पण दारिद्र्यही येत असतं. शिवाय कापलेली नखं घराबाहेर किंवा कचराकुंडीत न टाकता घरातच पडली तर अकारण वादविवाद वाढतात आणि घरातील शांतताही भंग होते. आपल्या घरामध्ये प्रसन्नता राहावी, शांतता टिकून राहावी असा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने करावा. कारण नातेसंबंध चांगले असतील तर व्यावसायिक जीवनात देखील प्रगती होते. आपले आई वडील आपल्या चुका पोटात घालतातच. भाऊ बहिणीचं झालेलं भांडणही काही काळात संपतं, पण मुख्य नातं म्हणजे नवरा बायकोचं. या नात्यात वितुष्ट आलं तर घरातील ताणतणावामुळे व्यक्तीचा विकास थांबतो. म्हणून शास्त्रात त्यासाठी सुद्धा काही उपाय दिले गेले आहेत, जेणेकरून नातेसंबंध जुळून येतात. तुळशीचं रोप. तुळशीचं रोप हे पूजनीय आहे. या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. म्हणूनच रोज सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा प्रदक्षिणा केली जाते. याबरोबरच तुळशीला पाणी दिलं जातं. यामुळे माता लक्ष्मीची कृपा कुटुंबावर नेहमी राहते. जगाचा निर्माता भगवान विष्णू यांना देखील तुळस प्रिय आहे. अशाच काही उपायांबद्दल आपण जाणून घेऊया. तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव जाणवत असेल तर ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या उपायांचं पालन करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पहिला उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी उशीखाली तुळशीची 5 पाने ठेवावी. तुळशीत नकारात्मकता खेचून घेण्याची ताकद असते. या उपायामुळे घरात सुखशांती नांदते.
व्यावसायिक नोकरदारसुद्धा हा उपाय केला असता त्यांना त्यांच्या क्षेत्रात यश प्राप्त होते. आता तुमच्या घरातून सततचं आजारपण जात नसेल किंवा काही महत्त्वाची कामे होत नसतील तर तुळशीची रोज पूजा करा आणि गायत्री मंत्राचा जप करा. बऱ्याचदा याने काय होईल त्याने काय होईल असं म्हणत असतो, पण प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र असतं. ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या सवयी मोठे लाभ करून देतात. छोटीशी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.